श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. असं मानलं जातं की मंगळवारी कुलदेवतेला भक्तिभावाने एक छोटी वस्तू अर्पण केली तर घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. अनेक भक्त आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवी आणि एक कुलदैवत असतं. आपल्या पूर्वजांनी ज्या देवीची अनेक पिढ्यांपासून भक्तिभावाने पूजा केली आहे तिला कुलदेवी असं म्हणतात. कुलदेवी ही आपल्या संपूर्ण कुटुंबाची रक्षणकर्ती मानली जाते. घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद यासाठी कुलदेवीची उपासना केली जाते. असं मानलं जातं की कुलदेवीच्या कृपेने घरातील संकटे दूर होतात, कुटुंबामध्ये एकता टिकून राहते आणि प्रत्येक कार्यामध्ये यश मिळण्यास मदत होते. म्हणूनच आपल्या घरातील कोणतेही शुभ कार्य जसं की विवाह, गृहप्रवेश, नामकरण किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कुलदेवीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले पाहिजेत. आषाढ महिना हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यापासून चातुर्मास सुरू होतो. भगवान विष्णू योग निद्रेत जातात असं मानलं जातं. आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा आणि अनेक धार्मिक सण याच महिन्यात येत असतात. आषाढ महिन्यात देवीची उपासना केल्याने मनाला शांती मिळते. या महिन्यात सकाळी लवकर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करा, कुलदेवीसमोर तुपाचा दिवा लावा, हळद कुंकू व्हा आणि फुले अर्पण करा. देवीची पूजा करताना मनात कोणताही अहंकार किंवा वाईट विचार ठेवू नका. शांत मनाने देवीचं नामस्मरण करा. शक्य असेल तर जय मातादी, दुर्गा मंत्र किंवा आपल्या कुलदेवीचा मंत्र जपा. आषाढ महिन्यात काही विशेष गोष्टींचं पालन करणं शुभ मानलं जातं. रोज देवपूजा आणि नामस्मरण करा. गरजू लोकांना अन्नदान करा. गाईला चारा घाला. घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर करा. गरीब आणि गरजू लोकांना मदत करा. मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा. कुलदेवीची पूजा म्हणजे केवळ फुले, नारळ आणि प्रसाद अर्पण करणे नाही, तर आपल्या वागणुकीत नम्रता, प्रेम आणि दयाळूपणा आणणं हेच खरं पूजन आहे. आपल्या जीवनात अनेक वेळा अडचणी येतात. अशा वेळी श्रद्धा आपल्याला मानसिक बळ देते. मात्र केवळ पूजा करून सर्व इच्छा पूर्ण होतील अशी अपेक्षा ठेवू नका. श्रद्धेबरोबरच मेहनत, प्रामाणिकपणा आणि योग्य प्रयत्न देखील आवश्यक आहे. मंगळवार हा दिवस देवीची उपासना करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. घरातील देवघर स्वच्छ करा. त्यानंतर कुलदेवेसमोर दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. यानंतर देवीला हळद कुंकू, फुले आणि नारळ अर्पण करा. तसंच एक सुपारी, फुलांची माळ किंवा आपल्या श्रद्धेनुसार एखादी छोटी वस्तू अर्पण करा. पूजा करताना आपल्या मनातील इच्छा देवीसमोर व्यक्त करा आणि तिच्या चरणी नम्र प्रार्थना करा. कोणतीही पूजा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. केवळ वस्तू अर्पण करून सर्व इच्छा पूर्ण होतील असं नाही. त्यासाठी चांगले कर्म, प्रामाणिक प्रयत्न आणि सकारात्मक विचारसरणी देखील महत्त्वाची आहे. कुलदेवतेची पूजा करताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप केला तर तुमच्या मनाला शांती मिळेल. हा मंत्र शांत मनाने 11, 21 किंवा 108 वेळा म्हणा. मंत्र जप केल्याने मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. मंगळवारी शक्य असेल तर गरजूंना अन्नदान करा. पक्ष्यांना दाणे टाका. गाईला चारा घाला. या छोट्या गोष्टींमुळे मनाला समाधान मिळतं आणि समाजात चांगुलपणा वाढतो. अनेक लोक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून देवीकडे प्रार्थना करतात. परंतु जीवनात यश मिळवण्यासाठी संयम आणि मेहनत यांचीही गरज असते. देवीची कृपा आणि स्वतःचे प्रयत्न या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपल्या कुलदेवतेचं स्मरण दररोज करणं, घरात सकारात्मक वातावरण ठेवणं, मोठ्यांचा आदर करणं आणि चांगले कर्म करणं हेच खरं पूजन आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण सर्वजण एकच प्रार्थना करूया. हे कुलदेवते, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहू दे.
आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदू देत. आम्हाला योग्य मार्ग दाखव आणि सर्वांना निरोगी व आनंदी ठेव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेचं नाव नक्की लिहा. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.